आता बघा ही शेंडा इथं गेलाय आपला. तर काय करायचं, सुतळी असं आहे ना, काय करायचं बघा ही शेंडा इथं आहे ना, याला इथं काय करायचं, इथं हे बांधायचं असं. आणि हे ते स्टॉपिंग झालं. आता दुसरं स्टॉपिंग कसं द्यायचं, तर आता हो का हिथून ही 2 ब्रँचेस निघल्या त्या, बरोबर का. काय करायचं, इथून 2 ब्रँचेस निघल्या त्या. शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, आयुष मासे डाळिंब फार्म या चॅनलवरती. आज आपण व्हिडिओ सिंगल खोडावर बनवणार आहे, की सिंगल खोड म्हणजे एक खोड पद्धत कशी तयार करायची याच्यावर आपला व्हिडिओ असणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, आपलं हे झाड आहे हे साधारण त्या झाडाला 11 ते 11.5 महिने झालेत आणि ह्याला आतापर्यंत आपण 4 ते 5 वेळा स्टॉपिंग दिले ह्या झाडाला. हे बघा, हे मेन स्टंप, हे मेन स्टंपमधून हे पहिलं स्टॉपिंग, हे दुसरं स्टॉपिंग आणि हे तिसरं स्टॉपिंग. म्हणजे असं म्हणजे ह्या काढीत तुम्हाला सांगितलं. आतापर्यंत आपण एक साधारण ह्याला 4 ते 5 वेळा स्टॉपिंग दिलं आहे. आणि व्हिडिओ आपण एक आपले काय झालं, छोटं एक झाड आहे त्याच्यावर तुम्हाला मी आपण माहिती देणार आहे की सिंगल खोड पहिल्यापासून ते शेवटपर्यंत कसं तयार करायचं, त्याच्यावर आपला व्हिडिओ असणार आहे. त्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो झाड. आणि ह्या प्लॉटला आपल्या 11 ते 11.5 महिने झाले त्या प्लॉटला. आपण ह्या प्लॉटला एवढीची काठी 9 फुटाची लावून म्हणजे आता ही 8 फुटाची आहे, तुम्ही 9 फुटाची घेऊ शकता किंवा 8 फुटाची घेऊ शकता. ही 8 फुटाची काठी आहे आपली. आणि ह्याला तार ओढून सगळं प्लॉट आपला रेडी आहे, ओके आहे. त्या प्लॉटला आपण काय आता धरणार नाही. त्या प्लॉटला आपण आता धरलं तर काय होईल, आपल्या झाडाचा माल कमी निघणार आहे. माल कमी निघाला काय होणार, आपलं उत्पन्न कमी निघणार. त्यामुळे काय करायचं, जोपर्यंत झाड मोठं होत नाही, जेणेकरून झाड आपलं 15 किलो 12 किलो झाड चालणार नाही, तोपर्यंत आपण बागत धरणार नाही. यानी की पानगळ मारणार आहे. पानगळ फक्त आपण कशासाठी मारणार आहे, त्या झाडावरचा पाला पहिला पाडण्यासाठी आणि झाडाची नवीन दुसरी पालवी फुटण्यासाठी आपण फक्त झाडाला पानगळ करणार आहे. आणि चला आपण काय करूया, आपलं सिंगल खोड पद्धत, त्याला दुसरं स्टॉपिंग कसं द्यायचं ते तुम्हाला मी दाखवतो. आणि पहिल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पहिलं स्टॉपिंग कसं द्यायचं, आणि आता तुम्हाला दुसरं स्टॉपिंग कसं द्यायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. त्याला तुम्हाला एक दुसरं आपलं झाड दाखवतो बारकं छोटं. मित्रांनो, गेल्या वेळेस आपण ह्या झाडावरती व्हिडिओ बनवतो, आणि की थोडक्यात ह्या झाडावरती आपण डेमो घेतला होता की सिंगल खोड पद्धत कशी तयार करायची आणि एक सिंगल स्टेम पद्धत कशी तयार करायची, ह्या झाडावर आपण व्हिडिओ बनवला होता. आणि बघू शकतो मी, आपण ह्याला एक स्टॉपिंग देऊन 25 दिवस झालं. पहिले स्टॉपिंग दिलं होतं का झाडाला, आपण त्या झाडाला स्टॉपिंग देऊन 25 दिवस झालं. 25 दिवसानंतर बघा झाडाची ग्रोथ कशी झाली बघा. तुम्ही स्टॉपिंग दिल्यानंतर हवे बघा काड्या ही. आणि पहिले स्टॉपिंग सिंगल खोडात कसं करायचं ते आपण व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा, पाठीमागा व्हिडिओ आहेच. आणि हे झाडाला लावून एक साधारण 3-3.5 महिने झाले, 3.5 महिने. आणि ह्याचं स्टॉपिंग आता दुसरं स्टॉपिंग कसं द्यायचं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. काही शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की दादा तुम्ही सिंगल खोड पद्धत कशी तयार करायची याच्यावर एक व्हिडिओ नक्की बनवा, जेणेकरून आम्हाला तो त्याचा फायदा होईल. आणि शेतकऱ्यांना आपण काय फायदा होण्यासाठीच आपण व्हिडिओ बनवतोय. आणि स्प्रेचे नावे म्हणा, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्प्रेचे नावे आपण सांगत आहे तुम्हाला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आणि आपण काय करूया, आपलं काम चालू करूया, दुसरं स्टॉपिंग कसं द्यायचं. हे बघू शकता तुम्ही, आपलं झाड कशा पद्धती तयार झालंय चांगलं. हे बघा तुम्ही, त्याला आपण वळण कसल्या भारी प्रकारे दिलं आहे, खास तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्हाला माहिती होण्यासाठी. याच्यातून माझा काही फायदा सुद्धा नाही, पण काही शेतकऱ्याचं म्हणणं होतं की दादा दाखवा करा, म्हणजे व्हिडिओमध्ये माहिती द्या, त्यासाठी आपण बनवत आहे. हे बघा, हे पहिलं आपण इथे स्टॉपिंग केलं. हे बघा काडी किती जाड झाली बघा 25 दिवसामध्ये. आणि ह्याच्या आधी आपण व्हिडिओ बनवला होता पहिले स्टॉपिंग देताना, तेव्हा काडी आपली अशी होती नॉर्मल, हे असं लवचिकपणा होते. आता कसा ताडपणा झालाय, याने की हिथं बिन चांगलं फिट झालं बुड बघा. हिथं बिन हे बिन खोड फिट झालं. परत बघा ही थोडं जरा वर काढत येतं. आता मी हाताने काढतोय, माझ्या कात्री नसल्यामुळे बरं का, तुम्ही कात्रीने काढा. खालचं गाण पुसून घ्यायची. आणि हे ते स्टॉपिंग झालं. आता दुसरं स्टॉपिंग कसं द्यायचं, तर आता हो का हिथून ही 2 ब्रँचेस निघल्या बरोबर का. काय करायचं, इथून 2 ब्रँचेस निघाल्या, त्याला ही दुबर झाले, तर ह्याचा निका नॉर्मल वरचा शेंडा प्लकिंग करायला आणि थोडक्यात काढून टाकाय हो का असा. आता हो का ह्याला ही पुढे 2 ब्रँचेस निघले बघा, ह्याचा स्टॉपिंग करायचं. ह्या झाडावर आपण डेमो कडेपर्यंत घेणार आहे आणि 1 वर्षात आपलं झाड केवढं होणार त्याच्यावर बी आपला व्हिडिओ असणार आहे. आणि ह्याच्यावर आपला व्हिडिओ कंटिन्यू असणारच आहे. हे बघा ह्याचं स्टॉपिंग अशा प्रकारे, ह्याचं स्टॉपिंग दिले, हे स्टॉपिंग दिले बघा. ही पहिलं इथे इतीवर आणि हिथनं परत ही इतीवर हे काढेल. हे बघा अशा प्रकारे स्टॉपिंग द्यायचं. ज्यावेळेस तुम्हाला झाडामध्ये गर्दी वाटेल त्यावेळेस फक्त विरळणी करायची आपली कात्रीनं, घरच्या घरी, नाही तर लेबर लावून. हे बघा ह्याची स्टॉपिंग.
आणि आपला हो बघा, ज्यावेळेस आपला हा शेंडा हितूर आला होता आणि शेंड्याला आपण काय केलं होतं, सुतळी बांधली होती. आता आपला हा शेंडा साधारण 1 फुटापर्यंत वाढलाय. आता बघा ही शेंडा इथे गेलाय आपला. तर काय करायचं, सुतळी असं आहे ना, काय करायचं बघा, ही शेंडा हिथं आहे ना, याला हिथं काय करायचं, हिथं हे बांधायचं. लय फीड बांधायचं नाही, कारण की आपली सुतळी आहे ना त्या ह्यात अडकून फाट्यामध्ये बसून. आता आपलं झाड तुम्हाला कसं वाटलं बघा, थोडं स्टॉपिंग राहिले करतो मी. हे बघा, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर बी करा. आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलाय आपल्या व्हिडिओला, आणि व्हिडिओला आपल्या व्ह्यू पण चांगले आलते. 3-3.5 व्ह्यू आलते. आणि 3-3.5 शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालाच म्हणायचं. त्यातल्या 1,500 शेतकऱ्याला जर झालाच म्हणायचं, 50% सोडून दिलं तरी. हे बघा, ते बांधलं का, आणि अशा प्रकारे आपण झाड चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं. बघा तुम्हाला कसं वाटतंय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला बघू शकतो तुम्ही प्लॉट कशा प्रकारे डेव्हलप झालाय ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्णपणे आपण काठी येळू लावून पूर्णपणे सेट केला आहे प्लॉट आपण. हे बघा तुम्ही, अशा प्रकारे पूर्णपणे प्लॉट रेडी आहे आपला. याने आपण काय आता इथरीला मारणार नाही याला. हे बघा, आपल्याकडे बहुखोड आणि सिंगल खोड हे दोन्ही मिळून झाड आपल्याकडे 24 आहेत. याला आपण बेड पण तयार केला आहे 3 फुटाचा, उंचीला 1.5 फूट. हे बघा,